चोरीच्या ट्रकची बनावट कागदपत्राद्वारे नोंदणी करून विक्री केल्याप्रकरणी अमरावती येथील आरटीओच्या 3 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 2 महिन्यांच्या सखोल तपासात हे रॅकेट उघड करून एकूण 9 जणांना अटक केली आहे। नोंदणीसाठी आलेल्या वाहनांची प्रत्यक्ष पाहणी न करता केवळ कागदी घोडे नाचवून चोरीच्या वाहनांची नोंदणी करणं अमरावतीच्या आरटीओ अधिकाऱ्यांना भोवलं आहे। ताब्यात घेतलेल्या ट्रकची अमरावती, नागपूर आणि इतर ठिकाणी नोंदणी करून त्यांची विक्री करत होता। या प्रकरणी महाराष्ट्रात 10 तर हरियाणात 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। नोंदणीसाठी आलेल्या वाहनांची प्रत्यक्ष पाहणी न करता केवळ कागदी घोडे नाचवून चोरीच्या वाहनांची नोंदणी करणे अमरावतीच्या आरटीओ अधिकाऱ्यांना भोवलं आहे। गुन्हेगारांना साथ दिल्याप्रकरणी एका गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली। सहाय्यक परिवहन अधिकारी भाग्यश्री पाटील, मोटर निरीक्षक गणेश वरुठे आणि सहाय्यक प्रादेशिक मोटर परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके अशी अटक करण्यात आलेल्या अमरावती येथील अधिकाऱ्यांची नावे आहेत। नवी मुंबई गुन्हे शाखेच्या मोटार वाहन विभागाचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या पथकानं कृषी उत्पन्न बाजार समितीतून चोरीचे 2 ट्रक पकडले। त्यांचे चेसिस नंबर खोटे असून या ट्रकची बनावट कागदपत्राद्वारे नोंदणी झाल्याचं समोर आलं। त्या आधारे सूत्रधार जावेद शेख याच्या मुसक्या आवळून त्याचे 5 साथीदार आणि त्यांना मदत करणारे अमरावती येथील 3 आरटीओ अधिकारी यांना अटक करण्यात आली आहे। दरम्यान कारवाई 5.5 कोटींचे 29 ट्रक जप्त करण्यात आले आहेत।